नळदुर्ग नगर परिषदेतील कथित आर्थिक अनियमितता आणि अकाउंटंट अंकुश माने यांच्या कारभाराविरोधात युवा विकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष सादिक शेख यांनी छेडलेल्या लक्षवेधी उपोषणाची अखेर प्रशासनाला गंभीर दखल घ्यावी लागली। नगरपरिषद कार्यालयासमोर दिनांक 12 जून रोजी सुरू करण्यात आलेल्या या उपोषणामुळे नगरपरिषद प्रशासनात एकच खळबळ उडाली होती। नगरपरिषदेतील आर्थिक व्यवहारांची सखोल खातेनिहाय चौकशी करून अकाउंटंट अंकुश माने यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी सादिक शेख यांनी उपोषणाचे हत्यार उपसले होते। उपोषण सुरू होताच नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे लक्ष या आंदोलनाकडे वेधले गेले। या उपोषणाची माहिती मिळताच नगर परिषदेचे शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक समिती सभापती तथा विद्यमान नगरसेवक श्री इमाम मुनाफ शेख यांनी तातडीने उपोषणस्थळी भेट दिली। त्यांनी उपोषणकर्ते सादिक शेख यांची सविस्तर बाजू ऐकून घेतली व नगर परिषदेचे अधिकारी श्री काकडे यांच्यासोबत तातडीची चर्चा केली। या चर्चेनंतर प्रशासनाला संबंधित प्रकरणाची गंभीर दखल घेण्यास भाग पाडण्यात आले। यानंतर नळदुर्ग नगर परिषदेच्या वतीने अकाउंटंट अंकुश माने यांना अधिकृत नोटीस बजावून त्यांचा खुलासा मागवण्यात आल्याचे लेखी स्वरूपात कळवण्यात आले। तसेच खुलासा प्राप्त होताच नियमानुसार आवश्यक ती कठोर कारवाई करण्यात येईल असे आश्वासनही देण्यात आले। या लेखी आश्वासनानंतर विद्यमान उपनगराध्यक्ष श्री नय्यार जागीदार, नगरसेवक इमाम मुनाफ शेख आणि अधिकारी श्री काकडे यांच्या हस्ते सादिक शेख यांना पत्र सुपूर्द करण्यात आले। त्यानंतर पाणी पाजून उपोषणाची सांगता करण्यात आली। यावेळी नगरसेविका जुलेखा बेगम मैनुद्दीन इनामदार यांचे चिरंजीव तथा प्रतिनिधी नसीर इनामदार, नगरसेविका मदिना मोईज बागवान यांचे प्रतिनिधी सईद सलीम बागवान, रशीद मुजावर, अझहर बिजापुरे, बाबासाहेब कांबळे व सामाजिक, राजकीय आणि विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिक उपस्थित होते। उपस्थितांनी सादिक शेख यांच्या जनहिताच्या लढ्याचे कौतुक करत प्रशासनाने या प्रकरणात पारदर्शक चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली। दरम्यान उपोषण सोडताना सादिक शेख यांनी प्रशासनाला कठोर इशारा दिला। ते म्हणाले, हे आंदोलन केवळ स्थगित करण्यात आले आहे, संपलेले नाही। पुढील 7 दिवसात संबंधित प्रकरणात ठोस आणि दृश्यमान कारवाई झाली नाही तर संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडण्यात येईल। गरज पडल्यास हा लढा राज्यव्यापी करण्यात येईल। या आंदोलनामुळे नगर परिषदेतील कारभार, आर्थिक व्यवहार आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून पुढील काही दिवसात प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे संपूर्ण नळदुर्गकरांचे लक्ष लागले आहे। नमस्कार, मी सादिक शेख, संस्थापक अध्यक्ष युवा विकास सेना सामाजिक संघटना। आज नळदुर्ग नगर परिषद कार्यालयासमोर युवा विकास सेनेच्या वतीने आमचा लक्षवेधी उपोषण सुरू आहे। या लक्षवेधी उपोषणाचा विषय असा आहे की नळदुर्ग नगर परिषदमध्ये अकाउंटंट माने यांच्या विरुद्ध विभागीय चौकशी करून महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील या कायद्याअंतर्गत निलंबन व त्याचबरोबर त्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई करा म्हणून आज या ठिकाणी आम्ही लक्षवेधी उपोषण करत आहे। या विषयावर दिनांक 2 जून रोजी नळदुर्ग नगर परिषद कार्यालयात माननीय मुख्य अधिकारी यांच्याकडे आम्ही पत्र दिला होता, परंतु आजपर्यंत या विषयावर कुठलीही कारवाई झाली नाही म्हणून आज या ठिकाणी लक्षवेधी उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे। या लक्षवेधी उपोषणाची नळदुर्ग नगर परिषदच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जर दखल घेतली नाही तर येणाऱ्या काळात लवकरच या विषयावर विभागीय आयुक्त कार्यालय संभाजीनगर या ठिकाणी आम्ही आमरण उपोषण करणार आहे। बरेचसे विषय असे आहे की माने अकाउंटंट हे 1% कमिशन अनेक ठेकेदाराकडून घेणे, त्याचबरोबर डमी व्यक्तीच्या नावाने
कार्यालयामध्ये टेंडर भरणे आणि त्या टेंडरामध्ये स्वतः हस्तक्षेप करणे असे गंभीर त्यांच्या विरुद्ध आमच्याकडे तक्रारी प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने आम्ही नळदुर्ग नगर परिषदच्या मुख्य अधिकारी यांच्याकडे आम्ही मागणी केलेली आहे. नळदुर्ग नगर परिषद बाबतीत अनेक विषयावर अशाच प्रकारे निवेदन उपोषण आंदोलनाच्या माध्यमातून जनसामान्य नागरिकांच्या प्रश्न सोडवण्याचं काम युवा विकास सेना पुढील काळात करणार आहे. एवढंच सांगून मी आपले 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.